एका घरामध्ये दोघे सासू सासरे त्यांच्या सुनेसोबत झोपलेले होते. मध्यरात्र झाली होती आणि सासरा अचानक झोपेमधून उठतो. तो बाहेर जात असताना त्याला सुनेच्या खोलीमधून बोलण्याचे आवाज आला. तो सासरा सुनेच्या खोलीमध्ये डोकावून पाहतो तर त्याला दिसते की सुनेच्या खोलीमध्ये त्याच्या मुलाच्या पलंगावर दुसरा एक व्यक्ती त्याच्या सुनेसोबत अश्लील चाळे करत आहे. त्या दोघांचे प्रेम संबंध सुरू होते. सासरा हे दृश्य पाहतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो आपल्या सुनेला ओरडत नाही, तिला काही पण म्हणत नाही. तो त्याच ठिकाणी उभा राहतो आणि त्या दोघांचे सर्व दृश्य आपल्या डोळ्याने पाहतो. थोड्या वेळानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो असं काही करणार होता ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. त्या सासऱ्याने आपल्या सुनेला ब्लॅकमेल केलं आणि तिच्या सोबत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेचा शेवट किती भयंकर प्रकारे होणार आहे याची कल्पना कोणालाही नव्हती. समोर जे काय झालं ते एकदम हादरून टाकणारं होतं. तर नेमकं काय घडलं त्या सासऱ्यासोबत, असं काय केलं त्या सुनेने आणि काय आहे संपूर्ण प्रकार आणि कुठे घडली ही घटना, हे सर्व काही सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ही घटना सुरू होते मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्याच्या सिंधी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कुसमी या गावातून. कुसमी या गावामध्ये 60 वर्षाचा गजानन श्रीवास्तव त्याच्या पत्नीसोबत राहायचा. गजानन श्रीवास्तव अगोदर फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सिक्युरिटी गार्ड होता आणि आता तो रिटायर्ड झाला होता. तो आपल्या खेड्यागावामध्ये आराम करत होता. त्याचा मुलगा अरुण हा शाळा शिकला नाही, त्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत बाहेरगावी जाऊन कंपनीमध्ये काम करत होता. घरी त्याची पत्नी म्हणजे गजानन श्रीवास्तवची सून आणि गजाननची पत्नी असे 3 जण राहत होते. त्याचा मुलगा अरुण हा 2-3 महिन्यातून एक वेळेस घरी येत होता. त्यांना पैसे पाठवायचा आणि जास्त करून तो कामासाठी बाहेरगावीच राहत होता. आता अरुण तर घरी येत नव्हता, पण त्याची पत्नी राखी हिला काही गरजा होत्या, हिच्या काही इच्छा होत्या ज्या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे ती एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत होती. तो त्याच गावातला एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीसोबत राखीचे अनैतिक संबंध चालू होते. रोज रात्री ती आपल्या सासू आणि सासऱ्यांसाठी स्वयंपाक बनवायची, त्यांना झोपी लावायची आणि ते दोघे नवरा बायको झोपल्यानंतर ही सून आपल्या प्रियकराला आपल्या घरी बोलवायची आणि दोघे जण रात्रभर नको ते प्रकारे करायचे. याची कल्पना घरातील कोणालाही झाली नव्हती. मागच्या 3-4 महिन्यापासून ही सून आपल्या प्रियकराला घरामध्ये बोलवायची आणि त्या प्रियकरासोबत नको ते प्रकार करत होती. आता हे सर्व मागच्या कित्येक महिन्यापासून चालू होते आणि राखीला आता संबंध ठेवण्याची इच्छा अजून जास्त तीव्र होऊ लागली. एका मध्यरात्री ज्यावेळेस राखी आपल्या सासू आणि सासऱ्याला झोपी लावते, त्यानंतर ती आपल्या प्रियकराला घरामध्ये बोलवते, त्याला आपल्या खोलीमध्ये घेऊन जाते. हे दोघे जण रोजच्या प्रकारे कामक्रीडेमध्ये मग्न होते. तोच तिचा सासरा झोपेमधून उठतो आणि ऐकतो की सुनेच्या खोलीमधून काहीतरी बोलण्याचा आवाज येत आहे. तो बाहेर जाणार होता, तोपर्यंत तो त्या सुनेच्या खोलीच्या बाहेर थांबतो आणि त्या खोलीमध्ये डोकावून आतमध्ये पाहतो. तर आतमधील दृश्य हे विचलित करणारं होतं. त्या व्यक्तीची सून एका व्यक्तीसोबत नको त्या अवस्थेत होती. तो सासरा हे सर्व दृश्य पाहून त्या सुनेला ओरडत नाही, तिला काही सुद्धा म्हणत नाही. तो चुपचाप हे सर्व दृश्य पाहतो. ज्यावेळेस त्या दोघांचे काम पूर्ण होते आणि तिचा प्रियकर हा घरातून निघून जातो आणि सून झोपण्यासाठी जाते, त्यावेळेस जवळपास सकाळचे 4 वाजले होते. सासरा सून झोपल्यानंतर तिच्या खोलीमध्ये जातो. सून झोपलेली होती. सासरा सुनेच्या जवळ जातो, तिच्या अंगाला तो स्पर्श करतो आणि सून अचानक झोपेमधून उठते आणि पाहते की तिचा सासरा तिच्या खोलीमध्ये अशा वेळेस आला होता ज्यावेळेस कुणीही येऊ शकत नव्हतं. त्यावेळेस ती सून आपल्या सासऱ्याला विचारते की तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला आवाज दिला असता, तुम्ही यावेळेस माझ्या खोलीत काय करता आणि मला स्पर्श का करता? त्यावेळेस तो सासरा आपल्या सुनेला म्हणतो की मला माहित आहे की थोड्या वेळापूर्वी तू कोणासोबत काय करत होतीस. हे सर्व ऐकल्यावर सुनेला सुद्धा मोठा धक्का बसतो. त्यावेळेस सून आपल्या सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते की एकदाच मला माफ करा आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू नका किंवा माझ्या कोणत्याही लोकाला, नातेवाईकाला सांगू नका, कारण तिच्या माहेरची परिस्थिती खूप खराब होती आणि जर नवऱ्याला किंवा माहेरच्या लोकांना माहीत झालं तर नवरा सोडून देईल आणि माहेरच्या लोकांना हे खूप अवघड जाईल, खूप जड जाईल. या कारणामुळे सून आपल्या सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते की तुम्ही काही पण करा पण मला माफ करा. पण सासरा तिला म्हणतो की मी तुला एकाच अटीवर माफ करेन, जर तुम्ही सांगेल तर ऐकशील तरच. सून विचारामध्ये पडते. तोपर्यंत सासऱ्याने आपली अवकात दाखवली होती. तो आपल्या सुनेला, आपल्या मुलाच्या बायकोला अश्लीलतेने स्पर्श करत होता. तिला समजते की याच्या मनामध्ये काय
आहे. अशामध्ये सून आपल्या सासऱ्याला माफी मागत होती, एकदा क्षमा करा म्हणत होती, पण त्या हैवानाला थोडीही दया आली नाही. तो आपल्या सुनेसोबत अश्लीलता करत होता. तिच्या सोबत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सून रडू लागली, पण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे सून आपल्या सासऱ्याचे असे अत्याचार सहन करत चालली होती आणि हे आता फक्त रात्रीपुरते सीमित राहिले नव्हते. तो सासरा दिवस रात्र आपल्या सुनेला नको ते प्रकार करत होता. तिच्यासोबत जेव्हा वाटेल तेव्हा तो संबंध ठेवत होता. त्याची बायको ही बिमार असायची, त्यामुळे दिवसभर हे दोघे सासरा आणि सून घरामध्ये अशा प्रकारे नको ते प्रकार करत चालले होते. पण त्या सुनेला आता या म्हाताऱ्यासोबत हे सर्व काही करायचं नव्हतं. त्यामुळे ती त्या म्हाताऱ्याला सोडून आपल्या माहेरी निघून जाते आणि 8-10 दिवस झाले तरी ती आपल्या सासरी येत नाही. दुसरीकडे नवऱ्याला सांगते की माझी तब्येत खराब आहे आणि इकडे ती एकदम चांगली होती, कारण तिला आपल्या सासऱ्याचे ते अत्याचार सहन करायचे नव्हते. दुसरीकडे सासरा आपल्या सुनेला वारंवार फोन करतो. सुनेला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू आपल्या घरी ये, पण सून अजिबात ऐकायला तयार नव्हती. त्यावेळेस सासरा हा जबरदस्ती तिच्या माहेरी जातो आणि माहेरी जाऊन तिला आपल्यासोबत आणतो. त्यावेळेस मात्र सून कोणाला काही पण म्हणत नाही आणि चुपचाप आपल्या सासऱ्यासोबत आपल्या घरी येते. पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं. रात्री ती जेवण करून आपल्या खोलीमध्ये झोपायला गेली, त्यावेळेस तिने आपल्यासोबत एक ब्लेड ठेवलं होतं. ती ब्लेड घेऊन ती आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी जाते. दुसरीकडे सासरा सासूला झोपून सुनेच्या खोलीमध्ये गेला. त्यावेळेस जाऊन त्याने तिच्या अंगाला स्पर्श करत होता, त्यासोबत जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला विचारत होता की एवढे दिवस तू का नाही आलीस. त्यावेळेस सून आपल्या सासऱ्याला काही पण बोलू देत नाही आणि सासऱ्यासोबत लवकर म्हणजे एकदम लवकरात लवकर शारीरिक संबंध बनवण्यासाठी सुरुवात करते. त्यावेळेस त्या दोघांचे शारीरिक संबंध चालू होते. सून त्याच वेळेस ब्लड काढते आणि सासऱ्याचे गुप्तांग कापून टाकते, कारण तिने अगोदरच विचार केला होता की त्या व्यक्तीसोबत काय करायला पाहिजे जो आपल्या मुलीप्रमाणे असलेल्या सुनेसोबत हे सर्व करतो. त्यावेळेस मात्र त्या सुनेने आपल्या सासऱ्याचे गुप्तांग कापून फेकून दिलं आणि जोरजोराने ओरडू लागले. त्या ठिकाणी सर्व लोक जमले आणि लोकांच्या लक्षामध्ये आलं होतं की नेमकं या खोलीमध्ये काय चालू आहे. त्यानंतर कुणी सुनेला काही पण वाईट बोललं नाही. सर्वांनी सासऱ्याची गलती दाखवली की त्या म्हाताऱ्याने असं करायला पाहिजे नव्हतं. शेवटी त्या सासऱ्यालाच इलाज चालू झाला आणि सून अजून देखील आपल्या माहेरी जाऊन राहत आहे. बाकी तुम्हाला ही सर्व घटना सांगणं म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणं किंवा कोणालाही कोणतीही दुखापत करणं नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशा सत्य घटनेसोबत. धन्यवाद.